उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीची विधानसभा रिक्त झालेली आहे आणि आता पोटनिवडणूक लागली आहे। अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तिथून बिनविरोध निवडून येतील असे प्रयत्न आता सुरू आहेत आणि त्यांनी पूर्ण ताकद लावली आहे। एकीकडे इलेक्शन बिनविरोध होण्याची शक्यता असताना काँग्रेसने मात्र तिथे उमेदवार दिलेला आहे, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालं। उद्या म्हणजे 9 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे। त्यामुळे काँग्रेस आणि इतर उमेदवारांना बसवण्यासाठी राष्ट्रवादी आता पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे। दरम्यान महायुतीतील मोठा भाऊ अर्थात भाजपने सुद्धा सुनेत्रा पवार यांना मदत करण्याचा प्रयत्न सुरू केलाय आणि त्याच दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांनी आज भेट घेतली आणि मोठ्या घडामोडी दिल्लीसह महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडताना दिसून येत आहेत। नेमकं काय काय घडतंय, बारामतीसाठी काय काय घडामोडी घडतायत, सगळं तुम्हाला सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सुनेत्रा पवार आज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान वर्षा बंगल्यावरती दाखल झाल्या होत्या। त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री हसन मुश्रीफ हे सुद्धा उपस्थित होते। मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये 1 तास खलबत झाली, मात्र ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं। प्रत्यक्षामध्ये या भेटीमध्ये फडणवीसांनी सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल असं आश्वासन दिल्याचं समजतंय। पोटनिवडणुकीमध्ये भाजप मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवारांच्या मागे उभा राहील। सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी आवश्यक ती सगळी मदत केली जाईल असा शब्दच फडणवीस यांनी पवार आणि पार्थ पवार यांना दिला आहे। आता या सगळ्यामध्ये काँग्रेस नेमकं काय करणार आहे हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे, कारण बारामतीवरून काँग्रेसमध्येच दुफळी माजल्याचं बोललं जात आहे। काँग्रेसने तिथे उमेदवारी दिलेली आहे, मात्र या उमेदवाराने माघार न घेतल्यास प्रचारात न उतरण्याचा निर्णय काँग्रेसमधल्या काही वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याची माहिती काही न्यूज चॅनल चालवत आहेत। आज काँग्रेसचे काही नेते दिल्लीमध्ये हायकमांडशी संपर्क साधणार आहेत। बारामतीची उमेदवारी मागे घेण्यावरती काँग्रेसमधील एक गट अजूनही ठाम असल्याचं बोललं जात आहे। आम्ही तिकडे प्रचारालाही जाणार नाही असं या नेत्यांनी सांगितलं आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून काँग्रेसशी संपर्क सुरू असल्याची सुद्धा माहिती आहे। त्यातल्या त्यात भाजप सुद्धा काँग्रेसला विनंती करणारे असंही बोललं जातंय। त्यामुळे आता काँग्रेस काय करणार हे बघावं लागेल। पार्थ पवारांनी काँग्रेसच्या डाऊनफॉलचा उल्लेख करून त्यांच्या एक प्रकारे शेपटीवरती पाय दिलाय। काँग्रेसलाही ही टीका चांगलीच जिव्हारी लागली आहे। त्यामुळे आता काँग्रेस काय करणार आणि कुठला निर्णय घेणार हे बघावं लागेल। पण तुर्तास आता हातात 24 तासही उरलेले नाहीत। त्यामुळे सुनेत्रा पवार कशा पद्धतीने जोर लावणार, त्यांना कोण कोण मदत करणार यावरती अनेक राजकीय समीकरणं अवलंबून असणार आहेत। तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।